आहे. तर थोडं तरी एक 2 पॉइंट जरी मागे पुढे झालं असतं, तर आज मला ती पीएफडब्ल्यू सीट सापडली नसती आणि मला 82,000 रुपये एका वर्षाला पे करावे लागले असते. तर त्याच्यामुळे एक मार्क इतका महत्वाचा आहे. त्याला सिरियस घ्या आणि अभ्यासाला कधी मजाक म्हणून घेऊ नका. आणि ते आपलं काम म्हणून नाही तर आपलं कर्तव्य आहे असं पण गेलं नाही. जेईची करायची पण मी आपल्या बजेट नुसार म्हणजे निकालो. तर आज माझा भाऊ होता इथे 11वी-12वीला माझ्या मुलाचे मोठा आहे. तर त्याच्या सगळ्यांनी मी चालू आणि या कॉलेजची खूप मला आवडलं. त्या कॉलेजमध्ये म्हणजे रेग्युलर लेक्चर करायचं नाम केलं कोणते क्लासेस लावायचे ना काही होतं. रोज रेग्युलर लेक्चर करायचो आणि तुम्हाला जसं आता सीईटीची सरांनी बॅच सुरू केली तसं आम्हाला काहीच नव्हतं. आम्ही फक्त म्हणजे आधी बोर्डवर फोकस करायचो आणि जे सीईटीचं होतं प्रिपरेशन ते माझं सेल्फ केलं होतं आणि ते सेल्फ प्रिपरेशन करताना मला सगळ्यात मोठा म्हणजे मदत जी आहे ती वारक सरांचीच आहे. त्यांनी मला खूप गाईड केलं. रोज त्यांना प्रश्न विचारित राहायचो का सीईटीचे आता बोर्डाचे तर थोडा लो लेवलचा सिलेबस आहे त्यापेक्षा सीईटी थोडी जरा ऍडव्हान्स लेवल मध्ये येते. तर माझ्यासोबत असंच म्हणजे बसलेले मित्र जे होते मी सर्वांपणी ते फंक्शन विचारायचो तेव्हा ते मला म्हणायचे तुमचा रोज रोज करांचा ओरवा लावलाय काय रोज म्हणायचं मजा घ्यायची माझी. तर तेव्हा आपण काय वाटायचं नाही सर आपल्याला सांगत होती ते आपल्याला चांगल्यासाठी सांगत होती. तर आपण करता करता आता 12वी पण पाहता पाहता निघून गेली. 12वीला माझ्या मॅथ मधून म्हणजे आपल्या डीएसएम कॉलेज मधून सेकंड नंबर आहे. मला 96 मार्क्स आहेत आणि टोटल माझी पर्सेंटेज थोडी कमी आली पण मला मार्क्स म्हणजे माझं समाधान आहे. तर मला मॅथ मध्ये चांगली पडली. फिजिक्स मध्ये पण माझा 8वा नंबर आहे. आणि सांगायचं झालं तर सीईटीचं मी स्वतःहून चांगलं प्रिपरेशन केलं होतं. नंतरच्या 2 महिन्यामध्ये आणखीन चांगलं केलं. मला पारवी सरांनी रोज म्हणजे गायडन्स त्यांचं घ्या तुम्ही काय करू कसं करू. पारवी सरांनी मला कसे कॉल करायचे कसे नाही प्रत्येक म्हणजे पारवी सरांनी म्हणूनच नाही तर प्रत्येक सरांनी मला सांगितलं. पण जास्त करून पारवी सर म्हणजे मी पारवी सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचो आणि बनसोडे सर पण आता खूप म्हणजे ओळखीचेच आहेत माझे. बनसोडे सर पारवी सर आधीपासूनच ओळख आहे आमची. आणि सांगायचं तर मला सीईटीचं ते पहिलं अटेम्प्ट होता त्याच्यामध्ये 97.25 पर्सेंट आलं. तर त्या थ्रू मी आता पीपीसीच्या कॉलेजला ऍडमिशन मिळवले. ते डीएफडब्ल्यूएल म्हणजे कोणत्या पण कास्टवाल्यांसाठी ते कट ऑफ नुसार नंबर लागतो. म्हणून त्याचा फुल फॉर्म आहे. तर त्याच्यामध्ये कट ऑफ नुसार नंबर लागल्यानंतर त्या म्हणजे कॉलेजसाठी प्रत्येक ब्रँचसाठी मास्टरची जागा जर आम्हाला ते राखू लागतात. त्या कोचारी माझा पण नंबर लागलाय. तर त्यांच्यासाठी हे आपली कॉलेजची जी ऍडमिशन फीस आहे ही सगळी झिरो होते. ते आपल्याला भरायची गरज नाही. फक्त डेव्हलपमेंट फी आहे ती फी भरायची. आता जर मी समजा मी ज्या कॉलेजला गेलो फी वेगळ्या तर त्या कॉलेजला ओपन वाल्यांसाठी फीस आहे 1,49,000 रुपये आणि ओबीसी वाल्यांसाठी आहे 82,000 रुपये. तर त्याच्यामध्ये त्या 82,000च्या मधली जवळपास 60,000 फी आहे म्हणजे ट्युशन फीस आहे. आणि ती आता माझी सगळी झिरो झाली म्हणजे दरवर्षी माझे 65,000 रुपयाचे कॉलेज म्हणजे मॅनेजमेंट थ्रू भरणार. नाहीतर मग ती समजा झिरो झाली आपल्यासाठी ते दरवर्षी भरणार. तर 4 वर्ष तसे माझे 2.5 लाख रुपये आता ते कॉलेजवाल्याचे करणार. ते मला भरायची गरज नाहीये तर मला दरवर्षी 20,000 रुपये भरायचे. मी दादाचं ऍडमिशन करायसाठी गेलो होतो. मी पप्पा आणि माझे मामा होते सोबत. त्याला मी गेलो काल आणि ऍडमिशन केलं. तर कॉलेजचा खूप चांगला कॅम्पस थोडा लहान नाही पण कॉलेज कधी मला वाटतं कॅम्पस पाहून घ्यायचं नसते. कॉलेज कसं डेव्हलप पाहिजे कॉलेजमध्ये कोणत्या आपल्या स्किलवर म्हणजे आपल्याला कोणती स्किल आहे जी आपली कॉलेज पुढे येऊ शकते. आपल्याला कोणी जॉब काय आपल्याला चांगलं करता येईल या कॉलेज मला गायडन्स केलं. ते तशा प्रकारे जर तिथं जर त्या कॉलेजमध्ये गायडन्स मिळालं प्रॉपर वेळेला मी गेलो तर सांगा पैसे जाऊ तसं पुन्हा 4 वर्षानंतर जेव्हा माझी डिग्री मला सीएस रँक मिळाली कम्प्युटरची. नंतर 4 वर्षानंतर जेव्हा माझी डिग्री होईल तेव्हा पण आपलं काहीतरी एक मी म्हणजे सक्सेसफुल माणूस म्हणून आपण म्हणजे एक चांगला माणूस म्हणून राहायचं. त्याच्यानंतर एक सक्सेसफुल व्हायसाठी प्रॉपर गायडन्स हे खूप महत्वाचं असतं. जे मला या कॉलेजमधून मिळाले. या कॉलेजमधून खूप सारे काही म्हणजे म्हणजे सर्वांना जेव्हा मी इथं खाली आणतो जेव्हा मला सत्य माहिती नाही माहिती राहतो 2-3 महिने पहिले माझे खूप आपले हार होते सत्य माहिती नाही रोज काही जेव्हा पण आपल्या मनावर ताबा ठेवू नये काही आपल्या घरची जर परिस्थिती बदलायची असेल तर आपण स्वतः बदलू शकतो. त्यांचे फक्त आपल्यासाठी फायनान्शियल होऊ शकतात लाडाई होऊ शकतात. पण जे काय करायचे ते जसं आपल्या काळजी घेतात आपल्याला पण काहीतरी एक कर्तव्य आहे की त्यांची पण एक हे करायची. त्यांना पण म्हणजे त्याला पण इतक्या कष्टातून मुक्त करायचे पण आपलं काहीतरी ध्येय आणि आपली पण लाईफ चांगली झाली पाहिजे. आपण पण एक सक्सेसफुल माणूस झाला पाहिजे. याच अर्थाने चांगला अभ्यास केला
आणि त्या कॉलेजला नंबर लागला. तर खूप चांगलं आहे कॉलेज पण. जसं की आता सरांनी तुम्हाला सांगितलं, मी पण एका खूप म्हणजे आता हालाखीची परिस्थिती पाहिलेली. मी पण 8वी 9वी 10वी 3 वर्ष मला क्लासेस नव्हते असे नाही, मिडल क्लास फॅमिलीच नाही, मी क्लासेस होते ते पण मला तिथं चांगलीच पाहिजे. मी कधी यायचो जायचो, मला पण असं म्हणजे खूप मित्र असे होते. त्यांना त्यांच्यासोबत पण वावरायचं, पण त्यांच्यासोबत कधी त्यांचा हे नाही म्हणजे त्यांची आदत नाही लावून दिली. ते पण थोडे म्हणजे वाईट होते की काही काही होते, काही पण आता पण माझे होते की इतके चांगले आहेत. तर माझा एकच आता म्हणजे एकच खूप जीवलग मित्र होता 10वी पर्यंत. आणि आता 12वीला पण एकच होता. आता ते दोघे जण पण आता माझ्या कॉलेजला सोबत नाही. आता माझा 8वी पर्यंत जो माझा एक म्हणजे मित्र सोबत होता, खूप जास्त सोबत होता. आता 9वी 10वी 11वी 12वी त्याचा माझा संपर्क तुटला. त्याच्यानंतर आम्ही काही भेटलो नाही. एकाच गावात जरी असलो तरी एकत्र भेटलो नाही. आणि काल योगायोग झाला की मी ज्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं त्याच कॉलेजला त्याने पण ऍडमिशन घेतलं. तर ते मला म्हणायला, मला कधी वाटलं पण नव्हतं की तू आपल्या इथल्या म्हणजे चांगल्या कॉलेजला जाशील. तर प्रत्येक जण मला म्हणत होतं आतापर्यंत. म्हणजे मी खूप धिंगाणा करायचो, माझी हालत होती की मी सगळ्या रात्रीच्या बेंचवर बसायचो आणि मॅथच्या लेक्चरला सगळ्यांना त्याचं मला सगळं समजायचं. त्याच्यामुळे मी दुसऱ्याला बाजूच्याला रमवतो. ते मला बाकीच्या लेक्चरला मी समोर बसायचो, फक्त मॅथच्या लेक्चरला मार्क बसायचो. ते मॅथच्या लेक्चरला मला उडी बसला तर समजायचं पण नाही. ते सगळं स्ट्रिक्ट असल्यामुळं थोडं सगळं फळा होऊन जायचा. त्यामुळे मी वैयक्तिक मागत असायचो, सर मला रोज पण पुढे आणून बसवायचे. मला रोज म्हणायचे वाया जातील लागेल कर. आणि रविवार सर पण खूप छान होते, त्यांनी पण चांगलं शिकवलं. सांगायचं की हे कॉलेज एक कॉलेज म्हणून नाही. मागे एक वेळी असं एक दिवस झालं आपल्या कॉलेजचे जे संस्थापक आहेत विभाग सर, त्यांना मी आमच्या एक वेळेस भेटलो होतो. त्यांची पण ती पण खूप चांगली आहे. तर त्यांनी ते पण चांगलं गायडन्स करतात प्रॉपर वेळी. तर त्यांनी असंच मला विचारलं होतं, म्हणलं सर तुम्ही नेमकं तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही म्हणजे डिजिटल मॅथमॅटिक्स शाखा स्थापन केली, की म्हणजे ते मला म्हणले की गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी करायची. म्हणजे मी त्याला म्हणलो सर खरं सांगतो, माझ्या मनामध्ये डीएसएम कॉलेज बद्दल एकच म्हणजे म्हणता येईल. ते म्हणजे काय म्हणलं सर, डीएसएम कॉलेज म्हणजे आमच्या इकडं म्हणजे आमच्या परिसरात सरांनी इकडे माहिती टाकलं नाही तुम्हाला माहित नाही. पण आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये डीएसएम कॉलेज म्हणजे एक असं ट्रेन म्हणून ओळखले जाते. खूप छान असं म्हणजे ते नाव कोणी पण मी म्हणलं आता डीएसएम कॉलेज नव्हतो तर कोणी पण मला म्हणते लय भारी कॉलेज तुम्हाला, त्याच्यामुळे मी त्या पुढे गेला. आम्ही पण कुठं पण गेलं की डीएसएम कॉलेजला आहे म्हणजे की खूप म्हणजे ओळखतात डीएसएम कॉलेज चांगलं आहे काही नाही. तर बाकी तुम्ही पण अभ्यास करायला पाहिजे, तुम्ही पण चांगल्या कॉलेजला जा. टी कोणती आपल्या सगळ्या एक्झाम क्रॅक करा, चांगल्या कॉलेजला जा. होईल तितकी मेहनत करा. नाही तिथं पर्याय नाही. तुम्ही जितका टाइमपास करणार आहे, तुम्ही आज जर टाइमपास करत असाल तर दुसरं कोणतरी तुमची जागा घ्यायची की आज गडबड करत आहे, कोणतरी ते अभ्यास करीत आहे. त्याच्यामुळं एनी टाइम टाइमपासचा विचार करू नका माझ्याकडे. आणि होईल तितकं मोबाईल पासून दूर राहा. कारण माझ्याकडे 11वी 12वी म्हणजे मोबाईल नव्हताच. मी हॉटेलवर राहिलो, नंतर माझ्या प्रवासावर राहिलो 2 वर्ष. पण माझ्याकडे मोबाईल नव्हता, माझ्याकडे साधा मोबाईल होता कीबोर्ड वाला. ते 2 वर्ष कधी मोबाईलचा जास्त युज केला नाही, काय नाही. कधी कोणते ऑनलाईन क्लासेस नाही, कधी ऑफलाईन क्लासेस नाही. फक्त कॉलेजला रोज यायचं जायचं. आणि मी खूप म्हणजे कॉलेजला आधी इकडे राहिलो होतो दर्गावरला. आणि नंतर थोडी इकडे माझी संगत येऊ लागली. ती माझ्या लक्षात येतात मग आपल्या घरच्या पाहून पाहून ते संगतीचा परिणाम खूप जास्त लवकर होत असते की मला कळू लागलं. मला परत लेक्चर घेऊ लागलो. तर पण मानून लागले पहिल्यासारखं राहील नाही का. माझे जर म्हणजे स्टेज डिवाइस मार्क येऊ लागली. मी कधी लेक्चर गेलो सरला कधी बाहेर फिरताना गार्डन मध्ये कॅन्टीन मध्ये, तर मला प्रॉपर वेळी सांगितलं. नंतर मी इकडे शिवाजी कॉलेजवर रोज इथून 1 किलोमीटर होतो, पण मी तिथून रोज 3 किलोमीटर येणं केलं. पण संगीसाठी थोडं लांबच राहिलो. तसे इथं संगत मला थोडी बिघडू लागली, त्यामुळे मी तिकडे गेलो. तर चांगली बसून पण राहा, मोबाईल पासून लांब राहा. आणि कॅम्पस मध्ये इंडिया फिरण्यामध्ये काय मजा नाही. आता ज्या वेळेस आपला एक एक मार्क जेव्हा कमी दिसतो का, तेव्हा कॉलेज जेव्हा एक एक मार्क म्हणून जाते का, तेव्हा खूप वाईट वाटते. पण जे भेटलं ते चांगलंच राहते. आता जसं की मला सीईटी मध्ये 97.25 होते. तर त्या जागी एकदम त्या कॉलेजचा एकदम आखरीचा 18 सीट्स आहेत टीएफडब्ल्यू थ्रू, आणि 28 सीट माझी आहे. तर थोडं तरी एक दोन पॉईंट जरी मागे पुढे झाला असतं तर आज मला ती टीएफडब्ल्यू थ्रू सीट सापडली नसती आणि मला 82,000 रुपये एका वर्षाला पे करावं लागले असते. तर त्याच्यामुळे एक एक मार्क इतका महत्वाचा आहे. त्याला सिरियस घ्या आणि अभ्यासाला कधी मजा म्हणून घेऊ नका. आणि ते आपलं काम म्हणून नाही तर आपलं कर्तव्य आहे असं समजून घ्या. तर ते तुम्हाला नक्की आयुष्यामध्ये कुठेतरी पुढे नाही.
जे तुम्हाला कधी मागे ठेवणार नाही. आणि सर तुम्ही मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल तुमचा धन्यवाद. या सगळ्या कॉलेजचा जे स्टाफ आहे त्यांनी मला खूप सारं प्रेम दिलं, खूप सारं गायडन्स केलं, चांगलं शिकवलं, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून असं कसं जगायचं सांगितलं. त्याबद्दल धन्यवाद. मी खूप आभारी आहे. काही त्याच्यात जे आता तुम्ही त्यांनी आता आम्हाला वाटलं नाही का आकाशवाणीला बोलायला त्यांनी त्याचा प्रवास आपल्याला मांडला. त्याच्यात त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी त्याचं स्वतःच अनालिसिस केलं की रूम केली पण या परिसरामधून किंवा मित्रांचा धंदा आपल्या लक्षात आले की आपण डायव्हर्ट व्हायलो. त्यांनी तात्काळ मित्र किंवा ते रूम सोडून परत थोडस दूर का होईना पण तिथून त्यांनी जायला नाही केलं. आणि त्यांनी हे सांगितलं की एक एक मार्क आपण शिकवताना सुद्धा हे बोलतो नाही की एका एका मार्काचा फरक नाही. त्याचे हे लक्षात आले की एका मार्कामुळे जर पॉइंट मध्ये जर का फरक पडला असता तर TFW ही जी स्कीम त्याला भेटली नसती. आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्या डिग्रीसाठी किमान 2.5 ते 3 लाख रुपयांचा एक्स्ट्रा खर्च आला. तर त्या एका एका मार्कासाठी आपल्याला फाईट करणं गरजेचं आहे. आणि तो म्हणला तसं की इथं सांगणार कोण नसतं आपल्याला. म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट असतो पण दररोज आपल्या मागे लागत नाही. 100% तुमच्यावरती विश्वास असतो, तुम्ही काय करलात त्याच्यासाठी त्यांचा पाठिंबा असतो. त्यामुळे तुम्हाला जे काय करायचंय ते सगळं तुम्हाला स्वतःचा निर्णय घेऊन करावा लागेल. तशा पद्धतीने तुम्ही त्याच्या बोलण्यातून ज्या गोष्टी तुमच्याकडे बोलतात त्याचा थोडा विचार करून तुमचा जो प्रवास आहे त्या पद्धतीने करावा. निश्चित तुम्हाला सुद्धा याहीपेक्षा आणखी मोठं यश मिळेल अशी आम्हाला या ठिकाणी ग्वाही वाटते, विश्वास वाटतो आणि तुम्ही त्या पद्धतीने प्रवास करता असा एक विश्वास वाटतो. तर धन्यवाद. तुम्ही पालकांसोबत आकाश आणि तुम्ही इथं आलात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तर महाविद्यालयाच्या वतीने मी तुमच्या आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचा आम्हाला मी आपले पर्यवेक्षक नाटक या कार्यक्रमाच्या आपला आजचा विद्यार्थी जो रेग्युलर दररोज पिरियड केले, ट्राफिकला रेग्युलर केल्या आणि ट्राफिकला कधी नाही जर दिसला इकडे तिकडे बाहेर भटकला तर मी सुद्धा त्याला हटकलेले पर्यंत त्यानं सीईटी दिल्यापासून ते आता ऍडमिशन पर्यंत माझ्या 2-3 वेळा संपर्कात होता. शिकवायला नव्हतो मी परंतु संपर्कात होता. पालक आले, त्यांचं हार्दिक स्वागत, त्यांचे आभार, विद्यार्थ्यांचे पण आभार. या ठिकाणी पाडवे यांचे उपप्राचार्य बनसोडे सर आहेत, या सर्वांचे आभार मानून मी हा कार्यक्रम संपला.